कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजासमोर असलेलं पार्किंग जिल्हा प्रशासनाकडून बंद करण्यात आलेलं आहे। सुरक्षेच्या कारणास्तव हे पार्किंग बंद केल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जातोय। मात्र गेल्या 3 महिन्यापासून हे सगळं पार्किंग बंद असल्यामुळे आता त्याचा मोठा फटका इथल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना तर बसतोयच, मात्र प्रवाशांना किंवा भाविकांना देखील त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं बघायला मिळतं। आपण जर बघितलं तर हे सगळं पार्किंग बंद असल्यामुळे या पार्किंगच्या समोर जो काही रस्ता आहे त्या ठिकाणी अस्ताव्यस्तपणे हे सगळं गाड्या ज्या आहेत त्या भाविकांनी लावलेल्या आहेत आणि त्यामुळे बाहेरून जे काही भाविक येत आहेत त्यांना या सगळ्यामधून वाट काढत मंदिराकडे जावं लागते। तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर हे सगळं पार्किंग बंद असल्यामुळे या पार्किंगच्या आवारात जी काही छोटे मोठी दुकानं आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांना आपले व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे। कारण भाविक या ठिकाणी येत नाहीत, पार्किंग नसल्यामुळे व्यवसाय होत नाही आणि अशाच पद्धतीची परिस्थिती गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून या सगळ्या व्यावसायिकांवर आलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे सगळं पार्किंग जिल्हा प्रशासनानं पुन्हा एकदा पूर्ववत करावं। जर सुरक्षेच्या दृष्टीने हे पार्किंग बंद केलं गेलं असेल तर सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेऊन हे सगळं पार्किंग सुरू करावं, अशा पद्धतीची मागणी आता या व्यापाऱ्यांकडून होताना पाहायला मिळते। आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय एका बाजूला हे सगळं दक्षिण दरवाजासमोरील पार्किंग बंद असताना आता गेल्या काही दिवसापासून भवानी मंडपामध्ये जे काही खाजगी पार्किंग आहे ते देखील बंद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे याचा दुहेरी फटका जो आहे तो इथल्या सगळ्या व्यावसायिकांना तर बसतोयच, मात्र प्रवाशांना देखील किंवा भाविकांना देखील या सगळ्याचा मोठा मनस्ताप आता सहन करावा लागत असल्याचं बघायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।